आता बघूया शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली। महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम शरद पवारांनी केलंय। तसंच शरद पवारांच्या भ्रष्टाचाराची यादी काढायला हवी अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली। पायावर घागरीनं पाणी वाटलं जायचं। मी नेहमी म्हणायचा ज्याच्या पायावर कुत्रं नाही अहो कुत्र्याला तर ती इलेक्ट्रिकच्या खांब्यावर टांगडं वर करते म्हणते निदान संध्याकाळी लाईट तर लागल ह्याच्या काय लागणार आहे। आणि राणे साहेब आम्ही यांच्या विरोधामध्ये लढायचं। आम्ही समोर आलं की ही घडी आम्हाला नमस्कार करायचे, आम्ही गेलो की म्हणायचे हे चक्र माहिती अशी जायचं। नेहमीच येतो पावसाळा, उक्तीप्रमाणे नेहमीच येतो गोकुळच्या सभेत राडा असं म्हणायची वेळ आली आहे। कारण कोल्हापुरात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। मात्र या सभेत शुक्रवारी पुन्हा एकदा जोरदार रणकंदन पाहायला मिळालं। गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा कागल MIDC मधील महिला लक्ष्मी पशुखाद्य प्रकल्पामध्ये पार पडली। मात्र या सभेआधीच विरोधी गटाकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आल्यानं सभेचं वातावरण तापलं होतं। विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्यासमोर असलेल्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगली झटापट झाली। झेंडे काढून घेण्यावरून ही झटापट झाली आणि दुपारी 1 वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली। विरोधी गटाकडून नामंजूरची घोषणाबाजी करून फलक झळकवण्यात आले। सत्ताधारी आणि विरोधी कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले। ज्या संचालिकाखाली आज आंदोलन करतायत त्या 70% बोर्ड मीटिंगला आलेले नाहीत। काल चेअरमनांनी सांगितलं नंतर येऊन सह्या करतात। एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे। सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत। त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे। त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। माझा महाविद्यालयाला विरोध आहे त्याच्याबद्दल तर 100% ते काय बोलले नसतील। असो, टँकरचा विषयच नाही आहे। जे 4 विषय मी सांगितले ते सभासदांचे होते, काल सुद्धा सगळ्यांच्या समोर मी मांडलेले आहेत। आजही पाहिजे तर परत मी ते रिपीट करते। 50 लिटरच्या आतली संस्था मतदानास पात्र होऊ नये, त्याला सभासदत्व देऊ नये, 50 लिटरची अट रद्द करू नये याच्यासाठी आमचा विरोध आहे। कारण ऑलरेडी यांच्या बोगस संस्था इतक्या वाढलेल्या आहेत आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि जे जेन्युइन सभासद आहेत त्यांच्या उद्या मताला किंमत राहू नये असा हा घाट घालण्यात आलेला आहे। पुढली बातमी अशी की महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरला तुरुंगात जावं लागणार असं वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणेंनी सांगलीच्या विटामध्ये केलं। ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका असं नितेश राणे यांनी म्हटलं। या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका। आम्ही काय 6 महिन्यामध्ये दोघंही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू, आपसात गोट्या खेळत असू आम्ही आवरात। आम्हाला काय हे लोक बाहेर ठेवत नाही। मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकतील, मला माहिती आहे, मी बॅगच भरून ठेवलेली। मी मेहनत करेन, जिद्द दाखवेन, दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढेन, पण परत एकदा ऑक्टोबरमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्रामध्ये फिरतोय। शेवटी आपल्याला हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाहीये, हा गँगवॉर सुरू झालाय। गँगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत हे विषय जातात। तुम्ही ह्यांचं घाणेरडं राजकारण बघा। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद ड्रोनमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। काही ठिकाणी रात्रीच्या वेळी स्थानिकांना गस्ती घालाव्या लागत होत्या। यावर आता छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी नवा उपाय शोधून काढला। पोलिसांच्या ताफ्यात आता अँटी ड्रोन गन दाखल झालेली आहे। कुठल्याही परिसरात संशयास्पद ड्रोन आढळल्यास हे ड्रोन कंट्रोल करण्याचं काम ही अँटी ड्रोन गन करणार आहे। यानंतरची बातमी आहे रावेरमधून। रावेर तालुक्यात पालपोळा हा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा सण आहे। हो,
बैलांच्या साज शृंगारासाठी इथला आठवडी बाजार सजलाय। बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकरता या बाजारात कष्टकरी बळीराजाची गर्दी ओसंडून वाहते आणि या सणासाठी लागणाऱ्या परंपरागत साहित्याला नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे साहित्याची खरेदी करण्याचा मोह बळीराजाला टाळता येत नाहीये।